मम्मी आज साबुदाण्याचं हे बनवते. फळे पापड. फळे पापड, विरासाठी. साबुदाण्याच्या पापड. विरासाठी आणि शिवांसाठी. हा. तर इकडं चालू आहे आज साबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या आहे. त्यासाठी ना साबुदाणा शिजत घातलेला आहे, म्हणजे मी टाकलाय आता. आणि आता त्याला उकळी येऊ राहिली, मस्त असं शिजून झाला याला लगेच बाहेर न्यायचं आणि लगेच पापड्या बनवायच्या. थोडं थंड होऊन द्यावा लागेल ना, अजून चांगलं होऊन दे. आणि आता तर उकळूच राहिले, अजून उकळायचं आहे. चांगलं शिजलं का चिकट होतं ते चांगलं. काय रे उकळ्या फुट राहिलं का? कशा झाल्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जाड जाड पापड्या होणार दाजी. पापा सोडवला त्यांना. अरे तुला सांगतो ती फुगल्यावर एकच पापडी खायची, एकाने फक्त एकच पापडी. एका पापडीत उपवास घालणार, दुसरी पापडी सुद्धा नाही तिथे तुला. मला खायचं नाही. नाही मला खायचंच नाही. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळचे 7 वाजले आणि मी दुकानामध्ये बसलोय, कारण वेरा आहे ना घरी खूप त्रास देऊ राहिली. ती जरा आहे ना चिडचिड करू राहिली आज. कारण काय माहीत नाही. ती झोप झाली, दुपारपासून झोपलेली होती ती 4-1 वाजल्यापासून. आता उठली 6:30 वाजता, पण तरी पण आता उठल्यानंतर लय चिडचिड करते ती घरी. त्याच्यामुळे मी आलोय दुकानात बसलोय, असून त्या घरी आहे. कारण हे लग्नाला गेल्यापासून आम्ही ना सध्या जास्तच विरा चिडचिड करते, आजारी पडली थोडीशी. त्याच्यामुळं आता तिला जरा हॉस्पिटलला पण सगळं काही थोडासा ताप वगैरे आला तर बाकी काही नाही, पण तरी पण ती जास्त चिडचिड करू राहिली. आता बघावं लागेल काय करते काय नाही. कारण मस्त तिला इकडं आवाज येत होता दुकानामध्ये, मी इथं बसलो इथं तिचा घरामधून एवढ्या जोरात रडती ती. तर मी बघा विरा आली बाहेर, कुठं दिसते का तिकडं? ते बघा आजी जवळ. अरे ती रडती ना, त्याच्यामुळे आजी घेऊन येत असणार आहे. आता आले आतमध्ये. कारण तिचं आहे ना, म्हणजे काय दुखतंय काही कळत नाही. आली का विरा? तिला कॅडबरी खायची होती वाटतं का चॉकलेट. हा का रे विरा? आता चांगली झाली थोडी. अरे पण विरा तू लय मोठ्याने रडती, इथपर्यंत आवाज येतो तुझा. कॅडबरी काय देऊ? कॅडबरी. कोणती कॅडबरी देऊ? पप्पाच्या कडावर जाय आणि घेऊन ये. कोणती देऊ सांग. सांग कोणती घ्यायची. काय कॅडबरी. कॅडबरी देऊ? कॅडबरी खायची. ठीक मग कोणती? कोणती? हीच आहे ना, सकाळी हीच खालती ना तू. हा छान आहे ना. कोणती घ्यायची? तिच्या तीच आहे बाबू. पसंतीनं घेऊ दे. जा जा पप्पाला दाखव. खो का आणू इकडं तुला उचलू अंदर. कोणती घ्यायची पाहिजे? कोणती घ्यायची? घे. कोणती घ्यायची? घे. घे कोणती घ्यायची? फक्त रडू नको तू. घे. घे कोणती घे, घ्यायची? जी घ्यायची ती घे. घे बाबू. ही घ्यायची. घे ठेवून दे मग. हे ठेवून देऊ. फोडून देऊ. काय ग? काय जायचंय? कुठं जायचंय? हा? कामाला जायचं. कामाला जायचंय तुला? मग काय करायचंय? घासायचं का? सांग ना काय करायचं फक्त. लाईक गोडे मै बीबी. धर ना, सोलून दिलाय तुला द्राक्ष विरा. तसं नाही करायचं, तसं नाही, भिंतीला नाही करायचं तसं, खराब होते मग. चल इकडे, चल ना इकडे ना, इकडे ना. फोन देते का? ऐकायची का? आले रे, लय हुशार झाले आता. काय ग दीदी मावशी काय करते? दीदी मावशी काय करते? काय झालं काय? हा काय? दुपारचे 1:30 वाजले आणि आमच्या पोरीला काय खाऊशी वाटलं. काय अरे खायचं? ती चिकन. पोरगी कोणाची?
ऐकलं का? मग पप्पा कसं चिकन खातो रोज, लेग पीस, बिर्याणी. आणि आजारी होती विदा, तिला जेवण नाही झालं, आज पण आजार ते जेवली तोंडाला नाही. चव आली तिला आज तिच्या. द्राक्ष दिले, द्राक्ष खाती. आणि आता म्हणते चिकन, इकडं. चिकन चिकन शिवाय जेवण नाही आवडत पोरीला. ऊन आहे, मोठ्या गाडीचं वाजतं. जा. तर तुम्ही त्या पापडे बनवले, त्याचं काय झालं पुढं? ती स्टोरी झाली अर्धा वाटतं मी. त्या पापड्या आहे ना कुत्र्यांनी खाल्ल्या. ते पुसून काढ कॅमेरा मागून त्याला कधी. चांगलं ते बन. कुत्र्यांनी खाल्ल्या. कस काय? कारण आम्ही म्हणजे मला तर माहिती, पण सबस्क्रायबरला सांगा तुमची पापड्या अर्धवट आजू बनवल्या पापड्या फेकून दिल्या. आणि काय केलं, तिकडे अंगणात वाळत घातल्या. आणल्याच त्याच्यानंतर रात्री घरात आणायला पाहिजे होत्या का नाही, तिथंच झाकून ठेवल्या, त्याच्यावर दगड ठेवून. सकाळचं आहे ना त्याच्या दहीवर पडलं. दैवर बिवर काही नाही पडलं. कुत्रे कुत्र्यांनी रात्री येऊन वडून खाऊन घेतलं ती. कुत्रे मुतले त्यांच्यावर. शी, सिरियसली ना. सिरियसली काय? मग ते फेकून दिले, एक पापडी पण ठेवली नाही. बाहेर लागली असती. आणि विरू पण झोपली इकडं, म्हणून माझा दिवस तासच जातो, मला काही होत नाही. आलो तुला सोडायला मी आता, तुझं काय. मला मिस्टरांनी सोडायला यावं लागतं, मग मी खाली जाणार. आणि विरा बडबड पण नाही करावं लागत, नाही ती लगेच उठते. हा ना. ती तुमची ढेर पा काहीच नाही, लई. 2 किलो वाढलं फक्त. आणि घरातलं पसारा सुद्धा आवरायला जमत नाही, कारण आवाज आला का लगेच उठली पोरगी. असं शांत राहा, फोन नाही पाहिजे, तो बी सायलेंट मध्ये, असं एकदम नाही का बांधल्यासारखं झालंय मला. तर मिस्टरांची मजा आहे. आले बँकेत गेलो होतो, माझ्या डोक्याला लय गण गेलं. काय गणगण तर काय सांगू तुला. मला नका सांगू, सबस्क्रायबरला सांगा, ते मदत करतील तुम्हाला. लय गणगण बा मित्रांनो, माझ्या डोक्यामध्ये गण कसली माहिती मला खरं सांगू का. तर ना आता आहे ना, तू म्हणते ना माझ्या सबस्क्रायबरला सांगा, माझे सबस्क्रायबर माझ्याकडे लक्षच देत नाही आता सध्याला. काय व्हिडिओ बघतात का नाही कळत नाही, कमेंट करतात का कळत नाही. कमेंट करा काहीतरी मला, दादा तुमचे व्हिडिओ काय येत नाही, तुम्ही चांगले व्हिडिओ बनवते का नाही बनवत, काहीच नाही. विसरले मला पारते आता सध्याला. विसरू नका तुम्ही, मी तुमच्यासाठी ना मी कायम सेवेत हजर आहे. काही नाही विसरले. आजच्या तुम्ही कमेंटच वाचती नाही, तुम्हाला काय माहिती. काय कमेंट आले दादाला? आज तर सगळ्या कमेंट तुम्हाला काय म्हणे, काय म्हटले तुम्ही, म्हणजे मी सांगत हा, मी बसले. मला मी एवढं आठवत बसू मला का कोणी बाई, कमेंट काय केली? काय कोणत्या व्हिडिओ खाली केली? रात्रीच्या का? सगळ्याच व्हिडिओ खाली येते दादाला कमेंट. पण दादानी वाचायला तर पाहिजे ना. नाही ना, दादाला पहिल्यासारखं प्रेम करणारे माणसंच नाही राहिले, कमेंटच येते नाही त्यांच्या कोणाच्या. नाही तर पहिले किती दादाला कमेंट राहायचे ना, दादा तुमचे व्हिडिओ लय भारी, दादा तुम्ही लय छान ते बोलते. 4 वर्षापासून कंटाळले कमेंट करू करू, रोज काय कमेंट करणार तुम्हाला. बरं व्हिडिओ तर बघा मग कमीत कमी. मित्रांनो चला, आता तुम्हाला हा व्हिडिओ इथून एवढा येईल, इथून पुढला व्हिडिओ रोज मी माझ्या चॅनलवर शूट करून टाकत जाईल. प्लीज आणि प्लीज बघत जा, मला कमेंट करत जा, कमेंट करून सांगत जा छान, भारी, अतिउत्तम.